नमस्कार मित्रांनो, मी आहे परवीन राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, राज्यातील महिलांना आता 2100 रुपये महिना मिळणार आहे. कारण की आता राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि महायुतीच्या घोषणापत्रामध्ये राज्यातील महिलांना 2100 रुपये हप्ता देणार असण्याची घोषणा त्यामध्ये करण्यात आलेली होती. आता लवकरच याचा शासन निर्णय काढण्यात येईल आणि प्रत्येक महिन्याला आता महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा करण्यात येतील. आता महत्त्वाचा नियम कोणकोणते नियम आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे. या नियमांच्या अंतर्गत जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला जे आहेत 2100 रुपयांचा हप्ता मिळेल, नाहीतर तुम्हाला 2100 रुपयांचा हप्ता मिळणार नाही. कोणत्या महिला पात्र ठरणार, कोणत्या महिला या पुढील हप्ता जे बंद पडणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर महिला असाल तर या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. तर मित्रांनो, ही लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्यामध्ये बघू शकता ladkibhin.maharashtra.gov.in ही अधिकृत महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तयार करण्यात आलेली ही वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे. या नियमामध्ये आता थोडा बदल तुम्हाला पाहताना मिळेल. त्याचबरोबर या नियमाअंतर्गत तुम्ही अनेक अर्ज जे आता अपात्र होताना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अनेक महिला या योजनेतून बाद होताना तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक महिलांचे अर्ज या ठिकाणी जे आहेत मंजूर अर्ज सुद्धा या ठिकाणी नामंजूर केले जाईल, अपात्र केले जाईल. आता यामध्ये बघितलं तर पोर्टलवर प्राप्त अर्जांची संख्या 1,12,70,261 या पोर्टलवर अर्ज केलेले आहेत आणि जी नारी शक्ती ॲप आहे त्यावर वेगळे केलेले आहेत. आपण जे पोर्टलवर बघतो तेच या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या 1,06,69,139 एवढी जी लाभार्थी पात्र झालेले आहेत या योजनेअंतर्गत. आता आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणासाठी सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिने या ठिकाणी 1500 रुपये मिळत होते. आता मात्र या अनुदानामध्ये सुद्धा बदल होणार आहे, कारण की राज्यामध्ये आता महायुतीचं सरकार आलेले आहे आणि महायुतीच्या सरकारने ज्यावेळी इलेक्शन होतं, मतदान होतं, त्यावेळेस जे आहे त्यांनी घोषणा केलेली होती, जर महायुतीचं सरकार आलं तर राज्यातील महिलांना जे आहे 1500 ऐवजी 2100 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलं जाईल. आता याची सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या ठिकाणी लवकरच आपल्याला मंजुरी मिळेल आणि थेट महिलांच्या खात्यामध्ये 1500 ऐवजी 2100 रुपयांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. आता नियम कोणत्या नियमाअंतर्गत बदल झालेला आहे ते तुम्हाला सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचे तुम्हाला मी 5 नियम सर्वात अगोदर सांगून देतो. या नियमाअंतर्गत जर तुम्ही असाल तर तुमचा अर्ज जे आहे मंजूर झालेला आहे आणि तुम्हाला येणाऱ्या जे हप्ते आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. आता 5 नियम लक्षात ठेवा. पहिला नियम जे आहे, तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितत्वा आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलांना या योजनेअंतर्गत पात्र करण्यात आलेले. तिसरं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये वयाची अट जी कमीत कमी 21 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे आणि जास्तीत जास्त महिलांची वयांची अट ही 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी जे या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला या ठिकाणी अर्ज तुमचा मंजूर केला जात आहे. आता यामध्ये बघितलं तर लाभार्थ्यांकडे स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते असणे गरजेचे आहे. ते तुम्हाला हे जे पैसे थेट डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. म्हणजेच हे पैसे तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. आधार नंबरवर हे पैसे पाठवले जातात, तर त्यासाठी तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे. आणि 5वा शेवटचा महत्त्वाचं या ठिकाणी जे आहे, लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1-2.5 लाखपेक्षा जास्त नसावे किंवा जर तुमच्याकडे पिवळे अथवा केसरी राशन कार्ड असेल तरी या योजनेअंतर्गत तुम्ही पात्र
आहात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता मी तुम्हाला सर्व पात्रतेबाबत मी सांगितलेलं आहे. तुम्हाला शेवटी नियम कोणते बदल झाले ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर आपण कोणत्या महिला ज्या आहेत या योजनेअंतर्गत अपात्र आहेत ते बघून घेऊया आणि त्यांच्या नंतर आपण कोणते नियम जे आहेत बदल झालेले आहेत ते आपण बघून घेऊया. ज्यामध्ये बघितलं तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत अशा महिलांना या योजनेअंतर्गत अपात्र करण्यात आलेले. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे जे ज्यांचे कुटुंबातील कोणतेही सदस्य असेल ते टॅक्स भरत असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत आहेत अशा कुटुंबातील जे महिला आहेत त्यांना सुद्धा लाभ दिला जाणार नाही. किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्हाला सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. बाहेरील कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी जरी असाल तरी तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. आता यामध्ये महत्वाचं आहे, अनेक महिलांचं वार्षिक उत्पन्न त्यांच्या जे पती आहे, नवरा आहे, त्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहेत ते 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. तरी पण त्यांनी अर्ज केलेले आहेत, तरी पण त्यांचा अर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. आता यामधील जे महिलांनी अर्ज केलेलं होतं त्यांचा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त होता अशा महिलांचा आता अर्ज छाननीस सुरुवात झालेली. आता एक एक अर्ज या ठिकाणी छाननीस सुरुवात होईल. ज्याचा उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहेत अशा महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद केला जाईल आणि त्यांना या योजनेतून कायमस्वरूपी त्यांना जी आहे ही योजना बंद केली जाणार आहे. त्याचबरोबर सदर आर्थिक महिला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेअंतर्गत आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त योजनांचा जर लाभ घेतलेला असेल तरी त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. म्हणजेच लक्षात ठेवा, संजय गांधी निराधार योजना असतील, वृद्ध भूमिहीन शेतमजुरांची योजना असेल, वृद्ध पेन्शनधारक महिलांची योजना असेल, ही आर्थिक योजना आहेत आणि याचा जर तुम्ही लाभ घेत असाल आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत जे बाद केले जाणार तुम्हाला पुढील हप्ता दिला जाणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आजी आमदार खासदार असेल तरी त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत अशांना सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत आहेत अशांना सुद्धा या योजनेअंतर्गत जे आहे बाद करण्यात येणार आहे. अनेक महिलांच्या नावावर जे आहे ट्रॅक्टर वगळून इतर 4 चाकी वाहन आहेत तरी सुद्धा त्या महिलांच्या खात्यामध्ये जे आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झालेले आहेत. आता अर्जांची छाननी सुरू आहे. असे अर्ज या ठिकाणी सापडले की त्यांच्या खात्यावर त्यांच्या नावावर ट्रॅक्टर किंवा 4 चाकी वाहन आहेत अशा महिलांच्या जे अर्ज आहेत त्यांचा बाद केला जाणार आहे. आता महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला नियम लक्षात माहित असणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचा तुम्ही पॉइंट बघू शकता, ज्यामध्ये राज्यातील विवाहित महिला असतील या योजनेअंतर्गत पात्र आहेत. विधवा घटस्फोटित जे महिला आहेत ते सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र आहेत. पण यामध्ये महत्त्वाचं म्हणजे निराधार महिला अंतर्गत अनेक महिला ज्या आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पात्र आहेत. त्यांनी पैसे उचललेले आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे आणि त्याचबरोबर त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुद्धा अर्ज केलेले आहेत. अशा महिलांना मात्र यापुढे त्यांना पैसे मिळणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे त्यांचे अर्ज जे आहेत या ठिकाणी बाद केले जाईल. त्यांना यापुढे अर्ज जे त्यांचा मंजूर अर्ज आहे ते आता रद्द केला जाईल आणि यापुढे त्यांना पैसा दिला जाणार नाही, लक्षात ठेवा. आणि दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे जे महिला 2.5 लाखपेक्षा अधिक रक्कम असून सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत अशा महिलांचे सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे अशा महिला असतील तर त्यांचा अर्ज आता बाद होईल, त्यांना यापुढील पैसे मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजेच अनेक कुटुंबात एक किंवा एकापेक्षा अधिक अविवाहित महिला आहेत.
अविवाहित महिला आहेत अशा महिलांनी अर्ज केलेले त्या सर्व महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि अशा काही महिला आहेत त्यांचं वय 21 वर्षापेक्षा जास्त आहेत आणि 2-3 किंवा 3 पेक्षा जास्त महिला त्यांच्या घरामध्ये असून सुद्धा जे आहे अर्ज केलेले आहेत. अर्ज केल्यानंतर त्यांचा फॉर्म मंजूर झालेला असताना आता त्यांची अर्जांची छाननी सुरू झालेली आहे. जर कुटुंबातील एकच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. इतर जे आता 3 महिला आहेत आमच्या कुटुंबामध्ये आणि तिन्ही महिलांनी जे आहेत अविवाहित आहेत आणि त्यांनी अर्ज केले त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे. मग आता त्या 3 पैकी 2 महिलांचा अर्ज जे आहेत रद्द केला जाईल आणि एका महिलांचा अर्जानुसार त्यांना जे आहेत दर महिन्याला जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत ते जमा होतील. आता अशा प्रकारे जे या नियमामध्ये बदल झालेले आहेत. आता अविवाहित एकाच महिलेला कुटुंबातील एकाच महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे. इतर जे अर्ज केलेले मंजूर झालेले ते अर्ज आता रद्द होणार आहेत. तर लक्षात ठेवा असे अर्ज आता रद्द होणार आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन जे मंजूर ऍप्लिकेशन आहे ते लॉग इन करून चेक करून घ्या. या ठिकाणी जे आहेत ऍप्लिकेशन जे संजय गांधींचं नाव दिसत आहे या ठिकाणी जर येसचा ऑप्शन आलेला असेल तर तुम्हाला यापुढे जे आहेत पैसे मिळणे बंद होणार आहेत. लक्षात ठेवा अनेक महिला जे आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे या ठिकाणी उचलतात. अशा पात्र जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र महिलांना यापुढे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. त्यांचा जे पैसे मिळत होते आता ते बंद होणार आहेत. त्यामुळे जे आहेत एक तर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे घेऊ शकता आणि दुसरं नाहीतर तुम्ही जे आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एकतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून तुम्हाला तुमचा अर्ज काढून घ्यावा लागेल किंवा तुम्हाला जे लाडकी बहीण योजना आहे त्यातून तुम्हाला अर्ज तुमचा रद्द केला जाईल. तर अशा प्रकारे बघितलं तरी हे 3-4 नियम आहेत ज्यामध्ये घरातील फक्त एकाच अविवाहित महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ दिला जाईल. तुमच्या घरामध्ये 2-3 महिला असतील त्यांचा अर्ज जर मंजूर झालेला असेल त्यांना अविवाहित महिला आहेत आणि त्यांचा अर्ज मंजूर असेल तर अशा महिलांचा अर्ज रद्द होईल. फक्त एकाच महिलांना या ठिकाणी अविवाहित महिलांना या ठिकाणी पैसे दिले जाणार आहे प्रत्येक महिन्याला. दुसरं म्हणजे 2.5 लाखापेक्षा अधिक जे आर्थिक उत्पन्न असलेल्या महिलांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत अशा महिलांचा अर्ज आता यापुढे रद्द केला जाईल. अनेक महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन आहेत तरी पण त्यांना जे आहे त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे तर अशा महिलांचा सुद्धा अर्ज यापुढे रद्द केला जाणार आहे. आणि चौथा महत्त्वाचं कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे असे जे तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहेत 2.5 लाखापेक्षा अधिक उत्पन्न आहे आणि तुमच्या घरामध्ये 1 किंवा जास्त अविवाहित महिला आहेत आणि त्यांचा सर्व अर्ज जर मंजूर झालेला असेल तर अशा महिलांचे अर्ज आता या ठिकाणी जे आहेत रद्द केले जाणार आहेत. त्यांना या योजनेतून कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार आहे. त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केलेला होता त्यांचा अर्ज मंजूर आहे त्यांना पैसे येत होते तरी पण त्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केला त्यांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले. मग अशा महिलांचा सुद्धा अर्ज या ठिकाणी रद्द होणार आहेत या नियमांतर्गत. तर अशा प्रकारे बघितलं तर हे 5 नियम मी तुम्हाला सांगितलेले आहे. हा नियम कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या कारणांतर्गत तुमचा अर्ज बाद होणार आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला रोज मिळत जातील.